दोन माझे लहान भाऊ अजीव आणखीन मार्शल बसलेले आहेत, आमचे नगरसेवक, या सगळ्यांना सांगतो, आपल्याला समाजात जाताना धर्म आणि जात बघून काम नाही करायचं. गरजेचं काय ते करायचे. हे दोन चांगले नेते दिलेत तुम्हाला. ते कोणी हिंदू किंवा कॅथलिक म्हणून झालेलं नाही किंवा मुसलमान म्हणून झालेलं नाही, तो कार्यकर्ता आहे म्हणूनच पद मिळालेलं आहे. वसई विरारच्या महापौर आणि उपमहापौर तसंच क्रिकेटर आयुष म्हात्रे यांचा नानभाट नगरी सत्कार समितीच्या वतीने बिशप थॉमस डिसोजा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. नानभाट गावातून वाद्यांच्या गजरात सत्कार मूर्तींची मिरवणूक काढली, ओवाळणी करण्यात आली. वसई धर्म प्रांतचे बिशप थॉमस डिसोजा आणि वसईचे फादर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार सोहळा पार पडला. यावेळी आमदार हितेंद्र ठाकूर उपस्थित होते. बिशप साहेबांच्या हस्ते सत्कार करणे म्हणजे एक आशीर्वादासोबतच त्यांच्यावर वचक राहील. आशीर्वाद देणारी वेळ आली तर पाठीवर दांडा देखील काढतील याची भीती असली पाहिजे. मी देखील वेडा माणूस आहे. मी जनरल सीटवर आदिवासी उमेदवार देऊन सभापती बनवला. रुपेश जाधव सारख्या दलित कार्यकर्त्याला जनरल जागेवर महापौर बनवला. इकडे कोणाला हिंदू, कॅथलिक किंवा मुसलमान म्हणून पद मिळालेलं नाही, तर तो कार्यक्षम कार्यकर्ता आहे म्हणून मिळाला. मी समाज, जात, धर्म मानत नाही. मी जर जातीचं राजकारण केलं असतं तर सरपंच म्हणून निवडून देखील आलो नसतो. आपल्याकडे वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक सामंजस्याने आणि एकोप्याने राहत आहेत. जो दुसऱ्याच्या आईचा मान ठेवेल तो स्वतःच्या आईचा मान ठेवेल, असे वक्तव्य हितेंद्र ठाकूर यांनी केले आहे. दोन माझे लहान भाऊ अजीव आणखीन मार्शल आणि आयुष हा माझ्या मुलासारखा, कारण का मुलाच्या टीम मधून खेळतोय. यांचं संपूर्ण कुटुंबीय यांचं आमच्या घरी येणं जाणं असते, त्यामुळे तो मुलासारखा आहे. आणि आज नाही, गेले 5-7 वर्ष ज्यावेळी कुणाला माहित नव्हतं आयुष काय आहे, त्यावेळी माझ्या पोराला कळलेलं. माझा लहान मुलगा त्याला जसं प्रमोट करता येईल त्या पद्धतीने प्रमोट करत होतो आणि प्रत्येक वेळी सांगायचा, पप्पा हा चांगला खेळतो, पप्पा हा चांगला खेळतो. माझ्या मुलाचं आणि त्याच्या वयामध्ये बऱ्यापैकी अंतर आहे, पण तरी सुद्धा अगदी जीव लावून, त्यामुळे अख्खं कुटुंब, तुम्हाला माहित नसेल, आयुषला घडवण्याचं काम त्याच्या आईच्या वडिलांनी केलं. बरोबर ना रे? मामाकडच्या वडिलांनी, म्हणजे आईच्या वडिलांनी. म्हणजे ते म्हातारपणी चर्चगेटला घेऊन जायचे, हा प्रॅक्टिस करणार, हा तिकडे बसून राहायचे आणि परत घेऊन यायची. ही मेहनत एखादा वेडा माणूसच करू शकतो. तुम्हाला आयुष दिसतोय, मला त्याचे आजोबा दिसतात. मी प्रत्येक सत्कार बिशप साहेबांच्या हस्ते करा हे का बोलत होतो? मला पण आवडलं असतं सत्कार करायला, घरचे सत्कार आहेत, पण त्यांना चांगले आशीर्वाद मिळावे, आणखी त्यांना पण आता वचकून राहावं. आणि पण त्या आशीर्वाद देणारे कधीतरी दांडा पण काढतील आपल्या पाठीवर. संघटक सचिव, तू ज्या पद्धतीने सगळं मीडिया आणखी ह्याच्यामध्ये आपली बाजू लावून धरली, ज्या पद्धतीने कार्य केलं, त्याच्याबद्दल तोड नाही मान्य करतो. आणि तुम्ही दोघं लहान भाऊ आहेत, जसं आयुषने स्वतःच्या मेहनतीवर मिळवलं ना, तसं तुम्ही पण स्वतःला प्रूव्ह करून मिळवलंय. कोणाचे संबंध असताना काहीच मिळत नाही आणि माझ्याकडे तर अजिबात काहीच नाही. मी एकदम वेडा माणूस आहे. म्हणजे मागे राजेश पाटील जे आपले आमदार होते, ते जनरल सीटवर आदिवासी माणसाला मी सभापती म्हणून बसवलं. आदिवासी असलं तर काय झालं, कार्यक्षम होता. रुपेश जाधव सारखा एखाद्या दलित कार्यकर्त्याला महापौर म्हणून जनरल जागेवर बसवलं. म्हणजे सर्वसामान्य माणूस म्हणजे काय. बोललो ती रंजना झालेकरला मी तिकीट दिलं, जनरल जागेवरून आदिवासी, तिचं काम बघायचं नाही का आपण? आज मला आनंद काय वाटतो माहितीये का? कॅथलिक समाज असेल, वाडवळ समाज असेल,
किंवा चांबेती. मी कालच एक भरत माहिती आहे का तुला, उंबरकुठण नाक्यावरचा, त्या भरतने मला फोन केला. मला सांगतो आप्पा आमच्या रंजना साळेकरला काहीतरी द्या. मी तुला दिलं ना तिकीट. नाही नाही तिला पद द्या, आमची लाडकी आहे. म्हणजे ती बाई मुलगी आता 50च असेल, बिशप साहेब काय 5वी 7वी शिकलेली, तिचं नशीब बघा कसं आहे. मग तिला आम्ही आदिवासी सर्टिफिकेट आहे म्हणून ग्रामपंचायतीला आगाशी उभं केलं आणि तिच्या नशिबाला सरपंच पद हे आदिवासी महिला पडलं. तिला सरपंच केला माझा मित्र आहे विकास वर्तक आगाशीचा, त्याच्याकडे ती गेली. विकास भाई मला सरपंच केलं. हा मग काय आता मी धुणी आणि घरकाम कसं करू, म्हणजे भांडी घासण्याचा आणि धुणी धुण्याचा लोकांकडे. आता मी सरपंच झाल्यावर ते कसं काय करू. विकास बोलला तू काय काळजी करू नको, आपण बघू. त्या मुलीने 10वी केलं, 12वी केलं, ग्रॅज्युएशन केलं, आता MA Part 2 ला आहे. म्हणजे माझ्यापेक्षा जास्त शिकली ती. मी जेमतेम ग्रॅज्युएट, ती आता पोस्ट ग्रॅज्युएशन करते. मग त्या मुलीचा आपण विचार नाही करायचा का. आणि हे करत असताना आम्हाला अजून कॉम्प्युटर चालू येत नाही. तिने कॉम्प्युटर पासून कुकिंग पासून वेगवेगळे 25 क्लासेस त्या यंगस्टरवर केले. तर अशा मुलांना, अशा मुलींना प्रमोट करणं आणि त्याला साथ देणं हे तुमचं आणि माझं. मी प्रमोट करील पण साथ देणं हे काम तुमचं आहे.